असेल दोन्ही महामानवांच्या एकत्रित विचारांचा किंवा MBA ट्रेनिंग असेल या सगळ्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेऊन त्यांचं आज घर की तो समोर अब ये सांप का देखो खेल कैसे होता है, आराम से छोड़। ये होता है माँ वाला सांप, हाँ धीरे धीरे होता है। ये सांप का नाम होता है नाग खौड़िया नाग, अलग-अलग जात बताओ उसकी। और ये सांप होता है देखो, सांप देखो इरोड़ा बराबर, जैसा कि ये पानी में रहता है और ये सांप जमीन पे रहता है। आदमी को कभी काट दिया आदमी मर जाता है। इसमें देखो नागिन होती है, एक नागिन बराबर। मैं बताऊंगा ये खेल आप 2 मिनट के अंदर। खेल बता खेल। अभी कार्यक्रम देखो सब कैसा होता है। और ये कार्यक्रम 1 2 3 4 लोग बोलते हैं जादू भारत में नहीं है।
तुमच्या हो तुमची मोबाईलच घ्यायची का आम्ही आपण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री अतुल सावे साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे.
यांचं देखील मंचावर आगमन झालेलं आहे. आमदार राजेश पवार साहेब यांचा आगमन झालेलं आहे. माननीय अमरभाऊ राजूरकर खासदार गोपछेडे साहेबांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं. श्री संतोषजी अंबर्डे साहेब, श्री किशोरजी देशमुख, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करावं. माननीय सोनाली मुळे मॅडम, संचालक इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे. श्रीमती मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचं या ठिकाणी पूजन झाल्यामध्ये उजेडाचा दीप प्रज्वलित होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. तमाम महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश देणारा हा दीप या ठिकाणी प्रज्वलित होतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीने हर अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. कविता मुळे मॅडम, माननीय महापौर नांदेड, त्यांचंही आगमन झालेलं आहे. थोडंसं मोबाईल सर, एक मिनिट सर, सगळेजण थांबायचं. जय जय महाराष्ट्र.
कृपया प्रतिक्रिया करा. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयाची निर्मिती आहे आणि लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली. घोंगडी आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मयाची प्रत देऊन हा सत्कार होत आहे. यानंतर नांदेडचे लोकनेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत माननीय डॉक्टर वसंत माने, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हे करतील. खासदार श्री डॉक्टर अजित गोपछडे साहेब, राज्यसभा सदस्य, यांचं स्वागत माननीय श्री प्रताप पवार, माननीय आमदार श्री राजेश पवार साहेब स्मारककर, उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग लातूर हे करतील. माननीय श्री संतोषरावजी हंबर्डे यांचं स्वागत श्री मिलिंद नारिंगे, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचं स्वागत श्री सचिन खुने, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड करते. यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि या आयोजित मेळाव्याच्या सोहळ्यासाठी आज आमच्या खात्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे सर, माननीय अशोकजी चव्हाण साहेब, राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, कविताताई मुळे, महापौर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, अजितजी गोपछडे, राज्यसभा सदस्य, राजेशजी पवार, विधानसभा सदस्य, मेघना कावळे, जिल्हा परिषद सीईओ आणि सभागृहात व्यासपीठावरील अन्य उपस्थित मान्यवर, सभागृहातील उपस्थित मान्यवर व लाभार्थी यांचे मी या सोहळ्यासाठी स्वागत करते. राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या एकूण 345 जाती आहेत व त्यामध्ये एकूण 993 उपजाती आहेत आणि यापैकी आपल्याला आश्चर्य वाटेल इतर मागास प्रवर्गाचे एकूण 611 उपजाती आहेत. या सर्व घटकांसाठी किंवा किंबहुना सर्व आजच्या या ज्या आपली सध्या जी स्पर्धात्मक युग जे सुरू आहे त्या स्पर्धात्मक युगामध्ये या नवीन पिढीला मग ते कुठल्याही समाजात असो पण त्या नवीन पिढीला आपल्याकडे आता स्वयंरोजगार हा अतिशय महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे आणि त्या पूर्ण प्रवर्गापैकी आपल्याकडे जो आता विशेष म्हणजे आमच्या विभागाकडे ज्या प्रवर्गासाठी म्हणजे इतर मागास प्रवर्ग असेल, विमुक्त जाती भटक्या जमातीचा प्रवर्ग असेल किंवा विशेष मागास प्रवर्ग असेल तर या सर्व प्रवर्गाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती करण्याचा आमच्याकडे हे काम शासनाने सोपवलेलं आहे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्तर उंचावणं हे आता आपल्या समोरचं सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे आणि त्यासाठीच म्हणजे आपल्या ह्या सर्व समाज घटकांचा आर्थिक स्तर उंचावणे
त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराला चालना उपलब्ध करून देणे, या सर्व उद्दिष्टातून आपण हे मेळाव्याचे म्हणजे ज्यामध्ये आपण कर्ज वाटप आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आपण मानस केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण हे जे मेळावा आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की आपण यामध्ये म्हणजे या विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जमाती असतील किंवा इतर मागास प्रवर्गाच्या जाती असतील, विशेष मागास प्रवर्ग असतील, तर यासाठी आपल्याकडे विविध योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना बिनव्याजी म्हणजे वित्तीय पुरवठा करतो किंवा मग आपण त्यांनी जर व्याज घेतलं असेल तर त्या व्याजाच्या रकमेवरील जे इंटरेस्ट आहे किंवा जो जी मुद्दल त्यांनी घेतली असेल बँकेकडनं तर त्या बँकेच्या रकमेवरील व्याजाचा परतावा देखील आपण देतो. आणि यामध्ये आपल्याकडे 2 महामंडळ प्रमुख आहेत जे म्हणजे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित आणि दुसरं जे आहे ते वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या सन्मानाने जगायला आपल्याला म्हणजे मदत करेल अशा या लाभांचा आपल्याला माहिती व्हावी हा ऍक्च्युली यामागचं अंतिम उद्दिष्ट आहे. यामध्ये आता जे महाराष्ट्र राज्य वित्त मागासवर्गीय विकास महामंडळ आहे ही एक कंपनी आपण रजिस्टर केली आणि या कंपनीच्या अंतर्गत आपण 14 उपकंपन्या किंवा ते स्वतंत्र महामंडळ आपण या इतर मागास प्रवर्गाच्या घटकांसाठी आपण स्थापन केलेले आहेत आणि यांचं हे उद्दिष्ट हेच आहे, त्यांना व्याजाची रक्कम म्हणजे कर्ज रक्कम देणे आणि व्याजाच्या रकमेचा परतावा. त्यानंतर आपण विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गासाठी देखील तशीच महामंडळ आपण एक कंपनी स्थापन केली आणि त्याच्या अंतर्गत आपण 6 उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. या दोन्ही महामंडळांच्या 2 कंपन्या आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या एकूण 20 कंपन्या यांचं मुख्य काम आहे ते म्हणजे इतर मागास प्रवर्गामध्ये 20% वीज भांडवल योजना देतो तर आपण वीजाबद्दलसाठी आपण 25% बीज भांडवल योजना असते आणि त्यानंतर मग 1 लाख पर्यंतची थेट कर्ज योजना, त्यानंतर 15 लाख पर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, 50 लाख पर्यंतची गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना. ह्या सर्व योजनांच्या माध्यमातून आपण नवीन पिढीला किंवा महिलांना किंवा विशेष विविध घटकांना आपण इधर आपण त्यांना कर्ज देतो किंवा मग कर्जावरील व्याजाच्या परताव्याची रक्कम देतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्या आता आपण बघतोय शैक्षणिक स्पर्धात्मक युगांमध्ये आपल्याला शासकीय नोकरी असेल किंवा विविध खाजगी नोकऱ्या असतील त्यामध्ये थोडी मर्यादा असते. तर अशा वेळी आपल्याला जे स्वयंरोजगाराची संधी आपण त्याचा लाभ घ्यावा आणि यासाठी आमच्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला पाठबळ मिळेल. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध कर्जांच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण 67,555 लाभार्थ्यांना 202 कोटी प्रत्यक्ष कर्ज वाटप केलंय. तर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपण त्यांना 53,823 लाभार्थ्यांना विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून 253 इतका निधी वितरित केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक महाज्योती म्हणून आपल्याकडची जी संस्था आहे ज्याचा म्हणजे फुल फॉर्म आहे महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, या संस्थेच्या मार्फत आपण UPSC, MPSC, JEE, नीट ह्या सगळ्या परीक्षांसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण आपण त्यांना उपलब्ध करून देतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत आपण याद्वारे 2,24,802 लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. महामंडळाच्या सर्व योजना ज्या आहेत आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत जेणेकरून आपण घर बसल्या या योजनांचा लाभ घेता येईल. आणि ह्या सगळ्या योजना आपण बाहेर स्टॉल पण बघितलेल्या आहेत, आपल्या योजनांचे पॅम्पलेट्स आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे उपस्थित असलेल्या सर्वांनी आपापल्या सर्व परिचित लोकांना आपल्या या सगळ्या समाज घटकातल्या लोकांना या योजनांची माहिती द्यावी आणि आमच्याकडनं जे आपण लाभ दिलेले आहे शासनाचे त्या शासनाच्या लाभांचा आपण कृपा करून त्याचा लाभ घ्यावा. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आमदार बाबूराव कदम कोळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत डॉक्टर तेजस माळवकर प्रादेशिक उपसंचालक भोजन कल्याण विभाग लातूर करतील. मी त्यांना तशी विनंती करतो.
यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती मेघना कौली मॅडम यांचं स्वागत दीपाली मुळे मॅडम करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. सोनाली मुळे मॅडम सॉरी. लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या दोन्ही महामंडळाच्या चित्रफितीचे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. आपण सगळ्यांनी ही चित्रफित मन लावून पाहिली आहे. इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. आज सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा आणि व्यवसाय या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. या प्रगतीत ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजातील सुशिक्षित मनुष्यबळ हे राज्याची संपत्ती आहे ओळखून ओबीसी समाजातील पारंपरिक व्यावसायिक, तरुण उद्योजक, विद्यार्थी आणि महिला यांना कौशल्य आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना राज्य आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी मुख्य प्रवाहात आणणं या हेतूनेच ओबीसी महामंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील अन्य समाजाच्या घटकांसारखेच ओबीसी समाजातील युवा व स्त्रियांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याकरता ओबीसी महामंडळ ह्या युवकांसाठी व स्त्रियांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्याकरताचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना शासन निर्णयानुसार 25 सप्टेंबर 1998 रोजी करण्यात आली. ओबीसी महामंडळाअंतर्गत एकूण 14 उपकंपन्या कार्यरत आहेत. 1. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ. 2. संत काशीबाग युवा आर्थिक विकास महामंडळ. 3. जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. 4. संत सिनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ. 5. संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ. 6. संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ. 7. संत श्री युगलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ. 8. स्वर्गीय विष्णुपंत रामचंद्र दादे लोणारी आर्थिक विकास महामंडळ. 9. 16 गुलस्वामी आर्थिक विकास महामंडळ. 10. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ. 11. संत भुजंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ. 12. लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ. 13. सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ. 14. आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ. ओबीसी महामंडळामार्फत 7 योजना राबवल्या जातात. त्यातील पहिली योजना म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. मुंबईला विविध हॉस्पिटलला सेवा देत असताना माझ्या अशी जाणीव झाली की ही सेवा आपल्या गावाकडच्या लोकांनाही मिळायला हवी. मालेगावला येऊन माझी ओपीडी चालू करायचं ठरवलं. त्यात मला खूप अडचणी आल्या. सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे आर्थिक अडचण. मी अकाउंटिंग या फील्डमध्ये माझा व्यवसाय करते आहे आता. की लेडीजला पटकन ह्या सगळ्या गोष्टी जमतील जसं जेंट्स जे आहेत किंवा बाई जे आहेत त्यांना तेवढं कॉन्फिडन्स नाही वाटायचा पहिले की जमेल असं म्हणून. तर त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागलं. पण सावता फॅब्रिकेशन या नावाने वेल्डिंगचं दुकान आहे. त्या दुकानाला जे मटेरियल बनवतो आणि ज्या ठिकाणी साईटवर मला घेऊन जायचं त्याकरता गाडीची नितांत गरज होती. या स्कीमच्या आधारे मी ट्रॅक्टरसाठी ऍप्लिकेशन केलं होतं. मला शेती करण्यासाठी व शेतीपूरक व्यवसायासाठी नेहमी ट्रॅक्टरची गरज असायची. तर सुरुवातीला हे जेव्हा सेटअप उभारायचा होता त्यावेळेस त्या पैसे भरपूर लागणार होते आणि तेवढ्या पैशांची म्हणजे अरेंजमेंट तेव्हा नव्हते. आणि बँकेकडे जायचं कर्ज घ्यायचं तर तिथे कर्जाचे हप्ते वगैरे जास्त आहे, तिकडे व्याज जास्त आहे. तर ते परवडण्यासाठी विश्वास ओबीसींचे कल्याण आणि त्यांचा विकास. अर्धा किलो द्या. नाही म्हटलं ना साहेब. 1 मिनिट तू अभ्यास कर. कितीही थकली तरी तिने कधी माझी मदत नाही घेतली. का विचारलं तर फक्त अभ्यासाचं पुस्तक समोर धरायची. छोटी नाही मोठी स्वप्न बघ असं दरडावून सांगायची. तिच्या पंखांनी मला उंच उडायचं बळ मिळालं. परदेशी उच्च शिक्षणाचं माझं स्वप्न पूर्ण व्हायला आलं. पण फी नाही म्हटलं ना. काय करू मी? हे बघ ओबीसी महामंडळाच्या साथीने आता छोटी नाही मोठी स्वप्न बघ.
ओबीसी महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेमार्फत ओबीसी लाभार्थ्यांना देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाखांपर्यंत आणि परदेशात अभ्यासक्रमासाठी 20 लाखांपर्यंतचं कर्ज बँकेकडून मिळवण्यास मान्यता मिळणार. ओबीसी महामंडळाची हमी आणि विश्वास, ओबीसींचे कल्याण आणि त्यांचा विकास. स्वप्न तर मोठीच होती, पण परिस्थितीने नेहमीच अडवलं. अरे काय झालं? अरे काय सांगू, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण एवढं भांडवल आणू कुठून? एवढंच ना, महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, मी चल तुला तिथे घेऊन जातो. हा चल. तुमचं स्वप्न आता फक्त स्वप्न नाही, महाराष्ट्र शासन तुमच्या प्रगतीचा विश्वास. स्वप्न तर मोठी होती, पण परिस्थितीने नेहमीच अडवलं. मग समजलं, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत मिळणारं बीज भांडवल कर्ज सोप्या प्रक्रियेत अर्ज केला आणि काही दिवसात कर्ज मंजूर झालं. आज माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि आत्मनिर्भरतेकडे एक मोठे पाऊल. तुमचंही स्वप्न पूर्ण करा, आजच अर्ज करा. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्या. आज माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि आत्मनिर्भरतेकडे एक मोठं पाऊल. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची हमी आणि विश्वास, विमुक्त जाती व भटक्या जमातींचे कल्याण आणि विकास. अरे भावा काय झालं? अरे व्यवसाय टाकायचा आहे, पण कर्जच भेटाना, लय हिंडलो रे. अरे टेन्शन का घेतो भावा? हे बघ, अरे भावा, एक सरकारने योजना आणलेली आहे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. आपण ना आता जाऊ आणि फॉर्म भरून टाकू, म्हणजे तुला कर्ज भेटल. स्वप्न मोठी होती, पण हातात साधनं कमी. कर्जासाठी धावपळ, पण प्रत्येक ठिकाणी नकार. आणि मग मिळाला एक विश्वासार्ह आधार, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे स्वप्नांना मिळाला नवा आधार. आज मी उभा आहे स्वतःच्या पायावर, माझा व्यवसाय, माझं स्वप्न. तुमचं स्वप्न आता फक्त स्वप्न नाही, महाराष्ट्र शासन तुमच्या प्रगतीचा विश्वास. वसंतराव नाईक. यानंतर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था वनारटी या महामंडळाची वेबसाईट व माहिती पत्रकाचं या ठिकाणी व्हिडिओ प्ले करून अनावरण होईल. त्यानंतर वेबसाईटचा व्हिडिओ प्ले. आणि त्यानंतर लगेच तुम्हाला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचंय, कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळवायचा आहे, JEE नीट यासारख्या परीक्षा देऊन इंजिनियर, डॉक्टर व्हायचं आहे. आणि जर हे सगळं प्रशिक्षण तुम्हाला मोफत हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी प्रशांत वावगे, व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, अर्थातच वनारटी, महाराष्ट्र राज्य. प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात एक स्वप्न असतं, यशस्वी होण्याचं, सन्मानाने जगण्याचं, एखादा मोठा अधिकारी, उद्योजक व्हायचं किंवा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्याचं. पण वास्तव अनेकदा वेगळं असतं. कधी गरिबीची परिस्थिती आड येते, तर कधी हक्काच्या सोयीसुविधा मिळत नाही, तर कधी मार्गदर्शनाअभावी टॅलेंट असूनही ते वाया जाते किंवा त्यामुळेच ग्रामीण भागातील तरुण मागे पडतो. याच संघर्षाला जिद्दीत आणि जिद्दीला यशात बदलण्यासाठी
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच वनाटी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुवर्ण संधी. वनाटी ही केवळ एक संस्था नाही, तर ती आहे समाज परिवर्तनाची नांदी. प्रशिक्षण. यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी लाभार्थी मार्गदर्शक पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते विमोचित करण्यात येईल. मी संबंधितांना तशी विनंती करतो. वेळेचं हे करून अगदी थोडक्यात मॅडम व्यक्त करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास देणाऱ्या सर्व माननीय आदरणीय महापुरुषांना मी सर्वप्रथम मानाचे वंदन करते. आजच्या या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय बहुजन महामंडळाने आयोजित केलेल्या ह्या कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे सर, खासदार अजित गोपछडे सर, माननीय आता आपली उपस्थिती दर्शवून गेलेले राजेश पवार सर, हदगाव तालुक्याचे आमदार बाबूराव कोळीकर सर व सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सर्व लाभार्थी. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजचा हा स्वयंरोजगार मेळावा केवळ एक कार्यक्रम नसून अनेकांच्या स्वप्नांना पंख देणारा आणि एक संधीचे दरवाजा उघडणारा हा एक प्रेरणादायी क्षण आहे. आपल्या समाजामध्ये अनेक होतकरू तरुण असतात, महिला असतात, त्यांना इच्छा असूनही काही उद्योग व्यवसाय उभारता येत नाही. कौशल्य असते, मेहनतीची तयारीसुद्धा असते, पण तिथं साधनांची कमतरता असते. अशा ह्या कर्ज योजनांमधून स्वयंरोजगारांच्या संधी आपण उपलब्ध करून देता. अतिशय हे संधी म्हणजे मला वाटते एका कोरड्या जमिनीवर पडलेला पहिला पाऊसच असावा, कारण जिथं साधनांची पैशाची कमतरता असती, कमतरता आपण पूर्ण केली आणि त्यांच्या जीवनात एक हिरवळ निर्माण केली असं मला या ठिकाणी वाटते. आपल्या समाजातील तरुणांनी जॉब सिकर न होता जॉब क्रिएटर झालं तर अतिशय चांगलं होईल, कारण आपण स्वतःच एक नोकरी शोधण्यापेक्षा 4 लोकांना आपल्याकडून जर रोजगार मिळाला तर हे ह्या निमित्तानं समाजाचं सुद्धा भलं होईल आणि ह्या अशा स्वयंरोजगार कर्ज वाटप मेळाव्यातून हे शक्य होणार आहे. या ठिकाणी सगळ्यांना इच्छा खूप असते, पण पैशाची कमतरता असते, सपोर्ट करणारं कुणी नसते आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या मागासवर्गीय बंधूंसाठी एक चांगली संधी आहे. या संधीचं सर्वांनी सोनं करावं, जेणेकरून सर्व समाजाला एक स्थैर्य लाभेल, आपल्या कुटुंबाला, समाजाला, देशाला आर्थिक स्थैर्य लाभून देशाचा विकास होईल असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानते आणि मी रजा घेते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नांदेडचे खासदार माननीय डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा नांदेड जिल्ह्यातला कार्यक्रम, खरं तर यामागची पार्श्वभूमी मी चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो की साहेब, मी 1 नोव्हेंबर 2025 रोजी
संभाजीनगरच्या अशाच एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सावे साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो आणि तो सभागृह ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पूर्णपणे भरलं होतं आणि संपूर्ण संभाजीनगर देवगिरी जिल्ह्यातले सगळ्या म्हणजे VJNT OBC समाजातले NRT असतील UPSC MPSC परीक्षा स्पर्धा परीक्षाचे जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा कार्यक्रम इतका मोठा झाला की त्याच्यातून साहेब मला ती ऊर्जा अशी मिळाली आणि मी त्या कार्यक्रमापासून माननीय अतुल सावे साहेबांना आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम करावा म्हणून गेल्या 3 ते 4 महिन्यापासून त्यांच्या पाठीमागे सातत्याने विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून नांदेड जिल्ह्याचा मान ठेवला आणि या सगळ्या लोकांना लाभार्थी म्हणून आज इथे या ठिकाणी लाभ मिळवून दिला। त्याबद्दल अतुल सावे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। या कार्यक्रमास उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, या विभागाचे मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माननीय अतुलजी सावे साहेब, माजी मुख्यमंत्री, राज्यसभेतील माझे मार्गदर्शक, राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, सौ कविताताई मुळे, प्रथम नागरिक नांदेड जिल्ह्याच्या, नांदेड शहराच्या, आत्ताच गेलेले आमदार राजेजी पवार, आमदार बाबूरावजी कोहळीकर, मेघना कावळी मॅडम, अमर राजूरकर आत्ता आपल्यात उपस्थित होते, संतुकरावजी हंबर्डे जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, सौ अनिता चोंडीकर, महिला अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, प्रवीण सालेजी, देवीदास राठोड, सोनाली मोरे, वसंत माने, मिलिंद नारिंगे, प्रताप पवार हे सर्व MD आहेत OBC महामंडळाचे, MD महाज्योतीचे आणि MD VJNTचे। आणि एक पु ल देशपांडेच्या कथेतला एक नारायण असतो सावे साहेब, तो नारायण या कार्यक्रमाच्या पाठीमागचा आहे। त्या नारायणाचं नाव आहे म्हणजे सुतळीपासून ते दोऱ्यापर्यंत, म्हणजे लग्न मंडपामध्ये लग्न उभारायचं असेल तर सगळ्या वराडींना जमा करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं ही सोपी गोष्ट नसते। तर या संपूर्ण या कार्यक्रमाचा एक पु ल देशपांडेच्या कथेतला नारायण, त्यांचं नाव आहे रवींद्र पेटकर। त्यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे। हे जे रवींद्र पेटकर नावाचं जे रसायन आहे, ह्यांनी संभाजीनगरचा कार्यक्रम केला आणि ते त्याच दिवशी रिटायर होऊ लागले, परंतु माननीय सावे साहेबांनी त्यांना रिटायर होऊ दिलं नाही, त्यांना एक्सटेन्शन केलं। बिचारे ते मला वाटते की त्यांना खरं तर साहेब आपण कायमस्वरूपी या विषयामध्ये तुम्ही जो 36 जिल्ह्यामध्ये जो महत्त्वाकांक्षी जो शिवधनुष्य जो उचललेला आहे, 36 जिल्ह्यात करायचा प्रयत्न आहे चव्हाण साहेब यांचा। तर त्यामुळे आपला जिल्हा आपण भाग्यवान आहोत की आता आपण नंबर हे लातूरला जाऊ लागला साहेब, आपण खेचून नांदेडमध्ये आणला, पण लातूरमध्ये पण जाणारच आहे, त्याबद्दल बोलणार नाही, पण 36 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे साहेब आपल्या जिल्ह्यातल्या संपूर्ण OBC VJNT सर्व म्हणजे खरं तर ही मंडळं इतकी आहेत, या सगळ्या मंडळांचं खरं तर नावं आत्ताच सगळं प्रेझेंटेशन झालं आहे, त्याच्यामध्ये मला जायचं नाही। साहेब हे सावे साहेब हे अत्यंत पुण्याचं काम तुम्ही करत आहात। आमच्या भागातला हा सगळा इतर मागासवर्गीय बहुजन समाज, आमचा OBC समाज, VJNT समाज, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगळे म्हणजे शिंपी आहेत, ह्याच्यामध्ये आमचा वेगवेगळ्या महामंडळांची आता नावं घेतली, त्यामध्ये शामराव पेजे, जगज्योती महात्मा बसवेश्वर, संत काशीबा गुरव, संत सेनाजी महाराज, संत नरहरी महाराज, स्वर्गीय विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी, रूपलाल महाराज, लेवा पाटीदार समाज, वल्लभभाई पटेल गुजर समाज, भोजलिंग काका सुतार समाज, आगरी समाज, संत नामदेव महाराज शिंपी समाज, संताजी महाराज, आर्थिक महामंडळ, म्हणजे हे सगळे जवळपास 18 पगड जातीच्या सगळ्या पोट जातींना एकत्र करून त्या लेकरांना, म्हणजे सावेसाहेब हे तुम्हाला पुण्याचं काम याच्यासाठी म्हणायला लागलो की तुम्ही हा कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणाच्या हाताखाली नोकऱ्या न करता उद्योजक होऊन नोकऱ्या देणारे बना म्हणणारा हा कार्यक्रम आपण करत आहात, त्याबद्दल तुमचं मी मनापासून कौतुक करतो। खरं तर आज स्वाभिमानाची गोष्ट आहे। आत्ताच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी एक निवेदन झालं, त्यामध्ये MPSC UPSCच्या परीक्षांचा पण उल्लेख झाला, म्हणजे स्पर्धा परीक्षापासून ते इस्रो असेल, नासा असेल, अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या विषयांमध्ये संशोधन करण्याकरता देखील आपलं हे महामंडळ आपल्याला मदत करणार आहे। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं भोजनगृहाची उभारणी असेल, ज्या पद्धतीनं केश कर्तनालयाची उभारणी असेल, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजाचं पुनर्जीवन असेल,
किंवा शिंपी समाज असेल, सुतार समाज असेल, आमचा जो विश्वकर्मा समाज आहे, जो मोदीजींच्या माध्यमातून जो विश्वकर्मा समाजाला पुढे आणण्याचं जे काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे, त्या लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी येऊन नुसतं योजना ऐकून कागद घेऊन घरी जाऊन जेवण करून जाऊ नका. या महामंडळाचा, या सरकारचा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या व्हिजनचा फायदा घ्या. आणि फायदा घेताना नुसतं कर्ज घेऊन त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कर्जाचा विनियोग योग्य तऱ्हेने करा. कारण तो कर्ज घेतल्याच्या नंतर त्याचा विनियोग त्या धंद्यामध्ये करा, त्या व्यवसायामध्ये करा आणि त्याचा परतावा देखील करा. तर हे सरकार पुन्हा तुम्हाला दुप्पट आणि तिप्पट मदत करायला तयार राहील. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आणि ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करताना गेल्या 3 ते 4 महिन्यात त्यांची टीम होती. या ठिकाणी नानासाहेब कदमाचा देखील मला उल्लेख करावा लागेल, त्यांनी देखील या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. खरं तर ही सगळी टीम मिळून सावे साहेबांच्या सगळ्या महामंडळाचे सगळे MD या ठिकाणी येऊन बसत होते. झुंजारे साहेबांचा पण मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. सगळी मंडळी मिळून यांनी साहेब, चव्हाण साहेब याच्यामध्ये हदगावपासून हिमायतनगर, मुखेड, देगलूर, नायगाव, उमरी, अर्धापूर, मुखेड, भोकर या सगळ्या तालुक्यातली ही सगळी लाभार्थी आलेली आहेत. पण कोणाला 1 लाखाचं कर्ज आहे, कोणाला ट्रॅक्टर आहे, कोणाला हलर आहे, कोणाला टॅक्सी गाडी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज देऊन त्यांना त्या पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं टाकण्यासाठी, स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठीचा हा एक अतिशय यशस्वी असा प्रयोग माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय अतुलजी सावे साहेब महाराष्ट्रात करत आहेत. पण नांदेड जिल्ह्यातल्या माझ्या तरुणांना मला विनंती करायची आहे की हे सर्व करत असताना सरकारचं ऋण फेडणं आपलं कर्तव्य आहे. सगळं काम सरकारनं करावं. मग समाजानं काय केलं पाहिजे? समाज आणि सरकार हे चालणारे या यशाच्या रथाचे आणि या विकासाच्या रथाचे 2 पाय आहेत. त्यामुळे जोपर्यंत सरकार आणि समाज एकमेकाच्या हातात हात घालून जर काम नाही केलं तर नुसतं सरकार पुढे जाईल, समाज मागं राहील. समाजाला माझी विनंती आहे, या ज्या 18 पगड जाती आहेत, आज आमचे अनेक बहुरूपे होते, आज आमच्या अनेक बंजारा भगिनी होत्या, आज आमच्या अनेक वेगवेगळ्या जाती धर्मातली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. या सगळ्यांनी एकत्रित येऊन आमच्या सरकारला मदत केली पाहिजे. कशी मदत केली पाहिजे? या कर्जाचा परतावा परतफेड करून केली पाहिजे. या कर्जाच्या माध्यमातून भांडवली धंदा उभा केला पाहिजे. या कर्जाच्या माध्यमातून उद्योग उभा केला पाहिजे, जेणेकरून देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे यशस्वीपणानं काम करत आहे हे सगळ्या 18 पगड जातीला, सगळ्या नांदेड जिल्ह्याला कळालं पाहिजे. म्हणून या युवकांना, बेरोजगार तरुणांना, युवतींना, स्पर्धा परीक्षेमध्ये जाणाऱ्या MPSC UPSCतल्या माझ्या तरुणांना देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही उद्या स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर, तुम्ही उद्या कलेक्टर झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या 10 लोकांना सांगा. तुम्ही इस्रोमध्ये जर उद्या संशोधक म्हणून गेलात तर उद्या अजून 10-15 लोकांना सांगा की या माध्यमातून मी मोठा झालो. म्हणजे त्याच्यामध्ये कमीपणा काही ठेवू नका. मी राज्यसभा खासदार जरी असलो तरी चव्हाण साहेब मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील यशवंत कॉलेजला प्राध्यापक होते, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे विभाग प्रमुख होते. रिटायर झाल्यानंतर ते शेतकरी झाले, परंतु माझी आई आणि वडील दोघंही अजूनही शेती करतात. त्यामुळे सांगताना स्वाभिमानानं सांगा की मी इतर मागासवर्गीय समाजाच्या या मंडळाकडून मी लाभ घेतला, त्या लाभातून केस कर्तनालय उभं केलं, त्या केस कर्तनालयातून मी 5 स्टार केस कर्तनालय उभं केलं, मग चेन ऑफ केस कर्तनालयाची मी महाराष्ट्रामध्ये चेन उभी केली. काल परवा असं ऐकलं साहेब, प्रवीण दरेकरांनी बोरिवलीमध्ये एअर कंडिशन्ड म्हणजे संडास बाथरूम निर्माण केलं, एअर कंडिशन्ड बोरिवलीमध्ये. म्हणजे आपला देश कुठल्या दिशेनं चालला आहे? स्वच्छतागृहापासून अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ह्या नागरिकांना, समाजातल्या आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकांना सुखी समृद्ध कसं करता येईल. आज आपण ट्रॅक्टर मिळालं म्हणून खुशीमध्ये जाऊ, पण त्या ट्रॅक्टरचा परतावा देखील आपण केला पाहिजे, त्या नांगराचा परतावा आपण केला पाहिजे. जी टॅक्सी गाडी तुम्हाला मिळणार आहे त्याचा EMI तुम्ही रेग्युलर भरला पाहिजे. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण नांदेड जिल्ह्यातील सुजाण नागरिक, या भागातला राज्यसभा खासदार म्हणून, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्या सगळ्याला विनंती करतो की हे सगळे तुमचे गरिबीचे दिवस जातील आणि तुम्ही तुमच्या स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं टाकताल. या महामंडळाचं गेलेलं जे ऋण आहे, या महामंडळाने जे केलेली तुम्हाला आमची मदत आहे, या मदतीच्या माध्यमातून आपण सगळेजण भविष्यामध्ये मोठे व्हाल आणि या देशाचं नाव मोठं कराल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर.
यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य माननीय श्री अशोक चव्हाण साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी उद्बोधित करावं. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने आज कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याला या ठिकाणी ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या विभागाचे मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण अशा विविध आपल्या खात्यांचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अतुल सावेजी या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली होती, महापौर कविताताई मुळे, आमदार बाबूरावजी, खासदार गोपछडे साहेब, आमदार राजेश पवारजी, संतुकरावजी हंबर्डे, भाजपाचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे श्रीमती सोनाली मुळे, संचालक ओबीसी कल्याण संचालनालय, डॉक्टर वसंत माने, श्री मिलिंद नारिंगे, प्रतापरावजी पवार, प्रशांत बावगे, तेजस माळवतकर. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेले सर्व मान्यवर, सर्व लाभार्थी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रथम मी पालकमंत्री अतुलजी सावे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की सर्व समाजातील ओबीसी समाजातील गरजू लोकांना या ठिकाणी कर्ज देण्याकरता आजचा हा मेळावा निश्चित नांदेडच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिला जाईल अशा प्रकारचा उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आपण आज आयोजित केला. समाजामध्ये आज नोकऱ्या मर्यादित आहेत. आपण सर्व पाहतो की सर्वात मोठी समस्या जी देशाची आज आहे ती म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे आणि काम करणं इतपत आपण एम्प्लॉयेबल म्हणजे आपण शैक्षणिक आपली उन्नती किंवा आपला जे काही मेरिट आहे त्या मेरिटवर आपल्याला स्वतःच्या स्वबळावर पायावर आपल्या मेरिटवर गुणवत्तेवर आपल्याला आगामी काळामध्ये आपला व्यवसाय करता आला पाहिजे, नोकरी करता आली पाहिजे. पण हे तितकंच खरं आहे की स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे की या स्पर्धेमध्ये आपला टिकाव कसा लागणार. आपण चित्रफित पाहिली, अतिशय उत्तम पद्धतीने भविष्यातले जे काही आपल्यासमोर उद्दिष्ट आहेत ते कसे साध्य करता येईल यावर अतिशय बारकाईने या चित्रफितीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अतिशय चांगलं आहे, म्हणजे प्रॅक्टिकली घडण्यासारखं. असं नाही की काहीतरी आपण दाखवतो आहे आणि ते फक्त आपण स्वप्न दाखवायचं काम करतो आहे असा विषय नाही आहे. राज्यातलं शासन नुसतं स्वप्न दाखवणारं नाही, त्या स्वप्नाची पूर्तता करणारं राज्यातलं शासन फडणवीस साहेबांच्या आज नेतृत्वाखाली काम करत आहे. आणि विकसित भारताची कल्पना देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जी आज देशासमोर मांडलेली आहे, एक निश्चित कालावधीमध्ये 2047पर्यंत आपला देश विकसित झाला पाहिजे, या स्वप्नाची पूर्तता करण्याकरता आपलं सरकार हे जोरात कामाला लागलेलं आहे. आणि मित्र, मला म्हणून सावे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्याकडे हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे की ज्या विभागाच्या माध्यमातून समाजातल्या गरीब घटकाला मदत करण्याची भावना, फक्त शाब्दिक मदत नाही तर उद्योग सुरू करण्यापासून ते पूर्णतःच नेण्याकरता ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज पूर्तता करण्याकरता सर्व सोयी या विविध महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहिलं की जवळपास 14 महामंडळं आहेत, त्याचबरोबर वसंतराव नाईक महामंडळ आहे, त्याच्या उपकंपन्या जवळपास 6 उपकंपन्या आहेत. आणि अशा पद्धतीने सर्व सामाजिक घटकांना सामावून घेण्याकरता प्रत्येक समाजाला त्याच्यामध्ये न्याय देता येईल अशा पद्धतीने या सर्व उपकंपन्या आणि महामंडळी आहेत ती निर्मिती करण्यात आलेली आहे. पैशाची कमतरता नाही आहे, पण गोपछडे म्हणाले त्याप्रमाणे दिलेला पैसा जर वापस आला, कमी व्याजाने पैसा मिळतो आहे. आणि उद्योग सुरू करता सर्वात मोठी अडचण जी साहेबांनी हाताळली या ठिकाणी म्हणजे सुरू करता मार्जिन मनी कुठे आहे, ज्याला आपण म्हणतो स्वतःचं भाग भांडवल 10%, 15%, 20% जे काही सुरुवातीला स्वतःच भरावं लागतं
ते भाग पण बऱ्याचशा गरीब लोकांकडे नसतं. सुरू कसं करा, घरचीच परिस्थिती एवढी बिकट असते की स्वतःच्या मार्जिनशिवाय त्या ठिकाणी आपल्याला 80% कर्ज जे दिलं जातं स्वतःचे 20% सुद्धा टाकता येत नाहीत. आणि म्हणून बीज भांडवल ज्याला म्हणतो, सीड मनी ज्याला म्हणतो, ते सीड मनी देण्यासंदर्भातला सुद्धा सोय या महामंडळाकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे 20% सरकार देतो तुम्हाला, 80% बँका किंवा बँकेच्या माध्यमातून ही महामंडळं तुम्हाला देतात आणि कमी व्याजदराने सर्व देण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही घेतलेल्या कर्जदारांनी जरी पैसे वेळेवर परत केले, आणि मला खात्री आहे की सर्व कष्ट करणारी मंडळी आहे, बऱ्याचशा वेळेस कर्ज एका कामाकरता घेतात, दुसरीकडे वापरता, हा कार्यक्रम थोडाफार होत असतो. पण बहुतांश गरीब वर्ग असा आहे की सर्व पोटपाणी याच्यावर अवलंबून आहे. साधन नाही आहे, नोकरी मिळत नाही आहे, आणि मग स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा उठवण्याकरता खूप चांगली संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त आपल्यासारखाच कोणीतरी लाईनमध्ये मागे उभा आहे, आपल्याला जसं कर्ज मिळालं आहे तसं पुढच्या वर्षी दुसऱ्याला द्यायचं आहे, आणि महामंडळाकडे जर पैसे वापस नाही आले तर बँकाही कर्ज देणार नाहीत, आणि बँकाही दिला नाही तर मग गाडीच बंद पडणार आहे. म्हणून मला विनंती, मग काही सांगण्याचा उद्देश एवढाच होता, हे दिलेलं कर्ज हे नीट चाललं पाहिजे. ज्या ठिकाणी अडचणी येतात त्या ठिकाणी महामंडळाने त्याचं पुनर्गठन करायची गरज आहे, कुठे काही रिशेड्युलिंग करायची गरज आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. कधी कधी जेन्युइन गोष्टी असतात की ज्या ठिकाणी व्यवसाय चालत नाही, काय अडचण असते, आणि म्हणून मला महामंडळाला विनंती ही करायची आहे, ठीक आहे, आता दुग्ध व्यवसाय आपण करतो, कोणी टॅक्सीला काही कर्ज घेतं, कोणी आपल्या कर्तनालयासाठी काही केस कर्तनालयासाठी काही कर्ज घेतो, ठीक आहे, या गोष्टी गरजेच्या आहेत, चालतातही. पण बदललेल्या काळानुसार आता आपण AIच्या आपण गोष्टी करतो आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेची आपण चर्चा करतो. देशामध्ये सर्वत्र प्रधानमंत्र्यांनी दिल्लीला इम्पॅक्ट समिट म्हणून फार मोठं त्या ठिकाणी आयोजित केलं होतं, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आज जगामध्ये काय चाललं आहे, किंबहुना सामान्यांच्या जीवनामध्ये त्याचा बदल कसा करून घेता येईल, शेतीला कसा वापर करून घेता येईल, अशा प्रकारची जर लहान लहान आपण सेंटर्स उभी केली, सुविधा केंद्र जर उभी केली, तरुणांना मार्गदर्शन करण्याकरता काय करता आलं. आज गावागावामध्ये आपण आता सुविधा केंद्र उपलब्ध करून देत आहोत. चांगलं काम आहे. गावातले सर्व जे काही फॉर्म भरायची काम आहे, सर्व्हिस जी काही द्यायची आहे, ती लहान लहान उपकेंद्र आपल्याकडे आता तालुक्याला, गावाला, ग्रामपंचायत स्तरावर सुरू झालेले आहेत. मी तर म्हणेन बदललेल्या परिस्थितीप्रमाणे काही नवीन उद्योगाकडे आपल्याला जर लक्ष केंद्रित करता आलं आणि रुटीन कर्ज देण्यापेक्षा नाविन्यपूर्ण गोष्टीकडे काय आपलं लक्ष देता आलं, तर मला खात्री आहे की ज्याची गरज आहे, आज ज्याची गरज राज्याला आहे, जिल्ह्याला आहे, महाराष्ट्राला आहे, देशाला आहे, अशा स्वरूपाचे नाविन्यपूर्ण व्यवसाय जर आपल्याला याच्यामध्ये अंतर्भूत करता आले तर मला वाटतं की नवीन दिशा पण मिळेल, नवीन व्यवसायाला चालना पण मिळेल, आणि जगामध्ये स्पर्धा करणं इतपत तयारी आमच्या तरुणींची होऊ शकेल. यामध्ये 100% मला गॅरंटी आपण करू शकतो, आणि त्या मार्केट नक्की प्राप्त होईल. पण याचा कुठेतरी विचार साकल्याने विभागाने केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. महाज्योती असेल, वनआरटी असेल, विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून विषय असो, मला वाटतं संख्या फार मोठी आहे, आणि आत्तापर्यंत हे महामंडळ स्थापनेपासून म्हणजे OBC महामंडळ 31 मार्च 2026पर्यंत आपण जवळपास 70,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आपण विविध योजनेच्या मधून कर्ज आत्ता पण दिलं. म्हणजे फार मोठी संख्या आहे. 70,000पेक्षाही जास्त लोकांना आपण हे कर्ज देण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्या कर्जाचा सुद्धा मला पालकमंत्री सांगत होते जवळपास 70-75% पैसे परत येत आहेत. मग लोकांना जाणीव आहे, दिलेले पैसे वाया जात नाही आहेत, डायव्हर्टिंग होत नाही, कुठं डायव्हर्शन होत नाही आहे, दिलेल्या पैशाचा सदुपयोग होतो आहे, आणि त्यातूनसुद्धा आपल्याला पैसे परत येत आहेत. आणि महाज्योतीमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या 2,382 विद्यार्थ्यांची आत्तापर्यंत सरकारी नोकरीमध्ये निवड झालेली आहे. म्हणजे विचार करू शकता आपण, जे ट्रेनिंगसाठी पैसे खर्च होतात, जे प्रशिक्षणासाठी पैसे खर्च होतात, शिक्षणासाठी पैसे खर्च होतात, त्यांनासुद्धा 2,382 विद्यार्थ्यांना आजपर्यंत सरकारी नोकरीमध्ये निवड झाली आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे 18,778 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला असून 21,660 विद्यार्थिनींना स्वतःचा स्वयंरोजगार प्राप्त झाला. आपण पाहिलं मग का महिलांचा इंटरव्ह्यू पाहिला की त्यांनी टेलरिंगमध्ये त्यांना प्रावीण्य त्यांनी मिळून घेतलं, टेलरिंगचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, इतरही लहान मोठे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्या इतपत मागास समाज आपण ज्यांना म्हणू, इतर मागास बहुजन विकास OBC आहेत, इतरही समाज ज्यांचा उल्लेख जवळपास मगाशी मॅडमने प्रास्ताविक करताना सांगितलं
उपजाती जवळपास 611 आहेत ना, किती आहेत 611. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार आहे की सर्वांना काही ना काही देण्याचं काम आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना देवा भाऊ हे प्रेमाने संबोधतो, यासाठी संबोधतो की त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न या निमित्ताने मित्र केलेला आहे. मला आनंद आहे की आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे आणि त्यातून जे काही अपेक्षित आहे समाजाच्या सर्व घटकांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये निश्चित आगामी काळामध्ये, मागच्या काळामध्ये निश्चित प्रयत्न झाला, आगामी काळातसुद्धा यातून काहीतरी चांगलं साध्य करता येईल. आणि मला आनंद आहे की नांदेडमध्ये हा कार्यक्रम होऊ लागलेला आहे. मगाशी गोपछडे चुकून म्हणले असतील की लातूरकडे जाणारा कार्यक्रम नांदेडला घेतला. लातूरलाही चांगला कार्यक्रम आपण घेऊ, म्हणजे लातूरलाही चांगलं करू. उद्या हेडलाईन ही कार्यक्रमाची होणार नाही तेवढीच होईल की लातूरचा कार्यक्रम नांदेडला आणला म्हणून, असं व्हायला नको. त्यामुळे काळजीही घ्या की आपल्याबरोबर लातूरही पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे लातूरचंही काळजी घेऊ आणि लातूरच नाही तर सर्व मराठवाड्याची काळजी घेऊ. कारण मागास विभाग म्हटल्यानंतर मागास प्रदेशाचंही कल्याण झालं पाहिजे. आपण सगळ्या राज्याचं कल्याण करतो आहे, परंतु मराठवाड्याचंही कल्याण याच्यामध्ये व्हावं आणि नांदेडसहित बरोबरीने लातूरचंही व्हावं अशी सदिच्छा मी या ठिकाणी जाहीरपणे व्यक्त करतो. नाही तर उद्या तेवढी हेडलाईन गोपछडेंची तेवढी न येईल एवढी काळजी मला घ्यावी लागते. तुमची काळजी मी घेतो ना बऱ्याचशा वेळेस, काय त्यामुळे अशा गोष्टी आपण नांदेड मराठवाडा शेवटी पुढे गेला पाहिजे. आमच्या सर्वांची भावना एवढीच आहे, मराठवाडा आपला पुढे गेला पाहिजे, मराठवाड्यातले विषय पुढे गेले पाहिजेत आणि त्यातून विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड असावं, मराठवाडा असावा, ही आमच्या सर्वांची भावना आहे. काय शेवटी डेव्हलपमेंट करत असताना ती डेव्हलपमेंट मुंबई पुण्यापुरती मर्यादित राहू नये. विदर्भात मुख्यमंत्र्यांची विदर्भातलेच असल्यामुळे स्वाभाविक आहे विदर्भाकडे झुकतं आहे, असलं पाहिजे, नाकारत नाही आम्ही. पण हे करत असताना मराठवाड्यातसुद्धा आता बऱ्यापैकी चालना देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेलं आहे. MIDCचं काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हाती घेतलेलं आहे. नांदेडमध्ये मोठे उद्योग आणण्या इतपत बातम्या रोज पाहतो आणि नुसत्या बातम्याच नव्हे तर आज या ठिकाणी चालना देण्याकरता प्रत्यक्षात MIDCमध्ये मोठी गुंतवणूक आणणे, जवळपास 4,500 हजार कोटींची गुंतवणूक आज नांदेडमध्ये येऊ लागलेली आहे. विमानसेवा जवळपास रोज 7 फ्लाईट्स नांदेडला आहेत, 7. म्हणजे विचार करू शकता येणारा पर्यटक जो नांदेडला येईल तो निश्चित तुमच्या व्यवसायाकडून, तुमच्याकडून ब्रँडेड एखादं काम तुम्ही चांगलं केलं तर तुमच्याकडून छोटासा एखादं हळदीचं पाकिट असेल, एखादं आयुर्वेदिक घटकाचं काय पाकिट असेल तर विकत घेऊन जाईल तुमच्याकडून. म्हणजे जेवढा पर्यटनाला वाव मिळेल तेवढा वाव उद्योगाला मिळेल, उद्योगाला वाढल्यामुळे तुम्हाला मिळेल आणि त्यातून लहान लहान उद्योग जे करणारे लोक आहेत त्यांना खूप त्याचा मोठा बेनिफिट होईल. आणि म्हणून नांदेडमध्ये आगामी काळामध्ये येणारं जे काही टुरिझम आहे त्याचा फायदा होण्यासाठी रेल्वेची चांगली सोय होऊ लागलेली आहे. रेल्वेला आपल्याला मोठ्या प्रमाणात चालना आम्ही देऊ लागलेलो आहे. विमानसेवा जवळपास 6 ते 7 ठिकाणी विमानसेवा नांदेडमधून आज सुरू आहे. प्रत्यक्षात घडतं आहे, आपण पाहत आहे की प्रत्यक्षात साकार झालेलं आहे आणि आगामी काळात बरंचसं मोठं आपल्याला उभं करायचं. फक्त स्वप्न रंगवण्याचं काम नाही मित्र हो, स्वप्नाची पूर्तता करण्याकरता आम्ही सर्व सज्ज आहोत. तुमची साथ आम्हाला हवी आहे, एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचे आहे. तुमची मदत, तुमच्या पंखांना बळ देण्याचं काम या तरुणाईला आगामी काळामध्ये स्वच्छता पायावर उभं करणं इतपत ताकद ही सरकार तुमच्या मागे उभी करेल आणि आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण मदत करून या महामंडळाच्या माध्यमातून देणारं जे काही आपल्याला उद्योगासाठी मदत पाहिजे, शिक्षणाकरता पाहिजे, JEE करता पाहिजे, नीट करता पाहिजे, अभ्यास क्रमांकासाठी पाहिजे आहे, सगळ्या नवीन गोष्टी जे जगात चाललेल्या आहेत, जे जगात चांगलं ते माझ्या नांदेडला मिळालं पाहिजे, ते आमच्या मराठवाड्याला मिळालं पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि त्या भावनेच्या माध्यमातून आपण हे प्रतिष्ठित साकार करूया. सरकारची मदत आहे, तुमचं त्याच्यामध्ये एक निष्ठता कर्तव्य तुम्ही जे पार पाडाल आणि चिकाटीने मेहनतीने स्वबळावर स्वतःच्या पायावर उभं राहू शकता ही 100% खात्री आम्हाला आहे. आणि त्यामुळे मी सावे साहेबांचं या विभागाचे मंत्री या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि नांदेडचे पालकमंत्री असताना मराठवाड्याला झुकतं माप द्याच, पण पालकमंत्री नांदेडचे आहात हे लक्षात घेऊन नांदेडला अधिक झुकतं माप द्या अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय नामदार श्री अतुल सावेसाहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा यांना विनंती करतो की त्यांनी उद्बोधित करावं.
इतर मागास बहुजन कल्याण विभागच्या वतीने आयोजित कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याच्या या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण साहेब, तसेच आमचे मित्र खासदार डॉक्टर अजित गोपछडेजी, व्यासपीठावर उपस्थित महापौर कविताताई मुळे, आपल्यात आत्ताच राजेश पवारजी, त्यांना काही कार्यक्रम असल्यामुळे जायचं होतं, असे आमदार राजेश पवारजी, माननीय आमदार बाबूरावजी कोळीकरजी आणि व्यासपीठावर उपस्थित आमच्यारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोकराव हंबर्डेजी, दुसरे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुखजी, तसेच आमचे मित्र देवीदास राठोडजी, व्यासपीठावर उपस्थित नगरसेवक आशुतोष जोशीजी, प्रवीण सालेजी, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमचे चाटेजी, तसेच उपस्थित जिल्हा परिषदच्या CEO मेघना कवळीजी, आमच्या OBCच्या संचालका डायरेक्टर सोनाली मुळेजी, आमचे OBC महामंडळाचे MD वसंत मानेजी, महाज्योतीचे MD मिलिंद नारंगीजी, तसेच VGNT महामंडळाचे MD प्रताप पवारजी, आमचे वनाटीचे MD प्रशांत वावगेजी आणि माझ्या ऑफिसमधले आमचे सहकारी जे ह्या यशस्वी व्हावा याकरता प्रयत्न करत असणारे, ज्यांचा उल्लेख माननीय गोपछडे साहेबांनी केला, असे आमचे गिरासे साहेब, नानासाहेब कदम, पेटकरजी, ते रिटायर जरी झाले असते तर त्यांना आपण कंटिन्यू करणार आहोत. कुठे आहेत पेटकर साहेब? आहेत ना? हां, त्यांना सोडत नाही, काळजी करू नका गोपछडे साहेब, पूर्ण 36 जिल्हे झाल्याशिवाय सोडत नाही, नंतरही सोडणार नाही. पण इकडे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या सर्व प्रशासकीय अधिकारी ज्यांनी यामध्ये, म्हणजे नांदेडचे, लातूरचे, परभणीचे, सगळ्यांनी ज्या या लाभार्थी मेळावा यशस्वी करण्याकरता प्रयत्न केला, ते सगळे आणि सर्व लाभार्थी बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2017मध्ये OBC हा वेगळा डिपार्टमेंट तयार केला. पूर्वी समाज कल्याणच्या अंडरमध्येच होतं. अशोकरावजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना हा समाज कल्याणच्या अंडरमध्ये, आणि त्याच्यामुळे तेवढं ह्याला प्रेफरन्स नाही मिळायचा. पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2017मध्ये हे डिपार्टमेंट वेगळं केलं. ह्यासाठी विशेष सगळ्या सुविधा, त्या पूर्ण कार्यक्रम या माध्यमातून करण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. आज या ठिकाणी हा मेळावा घेताना आमचा उद्देश असा आहे की OBC समाजाला, VGNT समाजाला, या सगळ्यांना आर्थिक सबलीकरण करण्याकरता, म्हणजे हा कार्यक्रम नाही नुसता, प्रत्येक कुटुंब हे आर्थिक सक्षम झालं पाहिजे, त्याकरता हा कार्यक्रम आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की आम्ही अनेक लाभार्थ्यांना, काही वेळेस लाभार्थी म्हणतात आम्ही ॲप्लिकेशन करतो, आमचं होत नाही, आम्ही बसतो त्यांच्याबरोबरही आम्ही डिस्कशन करतो. त्याच्या मागचा उद्देशच एक आहे की आज या माध्यमातून लाभार्थ्यांना सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे. गोपछडे साहेब आमच्या संभाजीनगरच्या कार्यक्रमाला आले होते. त्या दिवशीची गर्दी बघून ते जरा, आता ते माझं होम टाऊन आहे, थोडी जास्त मेहनत घेतली होती मी. आमदार साहेब हे जरा आमचे, ते म्हणजे एवढे लोक कसे म्हणजे होतील, तुमच्या नांदेडमध्ये पण होते, नांदेडमध्ये पण आपण. त्याच्यामुळे आज कसं आहे की आमचं OBC महामंडळ असो, VGNTचं महामंडळ असो, या माध्यमातून अनेक लोकांना अनेक सवलतींच्या माध्यमातून आम्ही आज हे करतो आहे. OBCचा मी 2022मध्ये मंत्री झालो, आणि मंत्री झाल्यावर अनेक त्रुटी होत्या. कर्ज मिळताना 2 गॅरंटर होते, आणि स्वतःचं घर पण नाही होतं देऊ शकत, मॉर्गेज वगैरे दुसऱ्याचं, अशा अनेक ज्या अटी होत्या त्या आम्ही शिथिल केल्या. 10 लाखाचं कर्ज आम्ही 15 लाखापर्यंत नेलं.
म्हणजे व्याज परताव्यासाठी, वीज भांडवलसाठी आम्ही अनेक ज्या अटी होत्या त्या आम्ही शिथिल करायचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर मागच्या सरकारमध्ये अनेक महामंडळं स्थापन झाली. जवळजवळ ओबीसीची 14 झाली, VJNTची 6 झाली. त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून आज आपण ही संख्याबळ जी वाढली त्याच्या मागचं अशोकरावांनी आकडे सांगितले, मी परत त्या आकड्यांवर जाणार नाही. पण पूर्वी ज्या पद्धतीने कर्ज वाटप व्हायचं त्यावेळेस खूप नियमावली खूप कडक होती म्हणून होत नव्हती, पण आता आपण त्या सगळ्या नियमावली शिथिल करून त्या माध्यमातून ओबीसीच्या साहेब अनेक योजना आज आमच्या डिपार्टच्या माध्यमातून वाजवल्या जातात. परदेशी शिष्यवृत्ती होती साहेब, पूर्वी 10 विद्यार्थी फक्त ओबीसीचे जायचे. मी चार्ज घेतल्यावर मी 50 केले, नंतर 75 केले. आता वर्षाला 75 विद्यार्थ्यांना आम्ही परदेशी शिष्यवृत्ती 60 लाखापर्यंतची परदेशी शिष्यवृत्ती देतो. अनेक ठिकाणी मी ज्यावेळेस दौरा करायचो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी आले की राहायची सोय नव्हती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली. एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. मी म्हटलं साहेब आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी ओबीसींसाठी हॉस्टेल तयार झालं पाहिजे. मला सांगायला आनंद होतो कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आम्हाला पैसे मंजूर करून आज आम्ही 62 म्हणजे हॉस्टेल त्याच्यातले म्हणजे 31 मुलांचे आणि 31 मुलींचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त मुंबई आणि पुणे सोडून, कारण की हे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिकडे जागा स्वस्त मिळत नाही त्याच्यामुळे, पण तिकडे आम्ही आज 62 हॉस्टेल ओबीसीच्या मुलांसाठी तयार केले, ज्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना 100 मुलांचे 100 मुलींचे. आणि ज्यांना हॉस्टेल सोडून समजा नाही मिळाली तर आधार योजना म्हणून आम्ही जाहीर केली आहे, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 मुलांना आणि मुलींना आधार योजनेच्या माध्यमातून देतो. धनगर समाजाची असेल तर त्याच्यासाठी स्वयं योजना आहे. अशा अनेक योजना विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याने पुढे सक्षम व्हायला पाहिजे. जे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की देशातला प्रत्येक युवक, प्रत्येक युवती, प्रत्येक माणूस हा स्वयंभूत झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. जसं आता गोपछडे साहेबांनी सांगितलं, तुम्ही नोकरी मागणारे नका हो, तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्या पद्धतीने सगळ्यांनी काम करावं ही भावना ठेवूनच आज आम्ही या ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून काम करतोय. आज आमच्याकडे महाज्योती आहे, आमचे नारंगी साहेब आहे तिकडे, मी त्यांचं अभिनंदन करतो. साहेब यावर्षी UPSCच्या परीक्षेमध्ये महाज्योतीचे 29 विद्यार्थी UPSCची परीक्षा क्रॅक झालेत साहेब, आणि MPSCची 120 का 118 किती 112 विद्यार्थी पास झालेत साहेब. आवर स्ट्राईक रेट इज द बेस्ट. महाज्योतीचा स्ट्राईक रेट हा सर्वात बेस्ट, ओबीसी महामंडळाचा स्ट्राईक रेट हा सर्वात बेस्ट आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की कुठल्याही समाजाच्या घटकाला कमी पडले नाही. आम्ही महाज्योतीच्या माध्यमातून आज MPSCची ट्रेनिंग देतोय, UPSCची ट्रेनिंग देतोय, मिलिटरी भरतीची ट्रेनिंग देतोय, पोलीस भरतीची ट्रेनिंग देतोय. असे अनेक उपक्रम राबवतोय ज्या माध्यमातून प्रत्येकाला त्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे आणि तो क्रँकिंग. आणि म्हणून मी सांगितलं की महाज्योती आहे. आज आम्ही पुण्यामध्ये महाज्योतीचं मोठं बिल्डिंग बनवतोय, नाशिकमध्ये बनवतोय, जेणेकरून पुढच्या काळामध्ये एरिया वाईज पण त्याचं प्रशिक्षण मिळावं. आज दिल्लीला पण आम्ही UPSCचं ट्रेनिंग देतो, पुण्यात देतो. उद्देश एकच आहे की मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे. अशा अनेक योजना सरकारच्या माध्यमातून आम्ही आज ओबीसीसाठी, आज त्याच्यातलाच एक पार्ट म्हणून इकडे आज आम्ही सगळ्यांना इकडे कर्ज वाटप किंवा लाभार्थी आपण इकडे तयार करतोय. त्याचा मागचा उद्देशच एक आहे की आपण सेल्फ इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतः काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, स्वतः हे करण्याकरता आहे. आणि आम्हाला आनंद आहे की आज अनेक सगळे इकडे वेगळ्या वेगळ्या फील्डमधले सगळे लाभार्थी आहेत. साहेब चव्हाण साहेब आज इस्रोला जाणारे
आमच्या आश्रमशाळा आहेत, 900 आश्रमशाळा आहेत साहेब. आम्ही 100 विद्यार्थ्यांना आमच्या स्वतःच्या खर्चाने इस्रोला पाठवलं. पहिल्यांदा कुठल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या ओबीसीच्या आश्रमशाळेच्या विजयंतीच्या आश्रमशाळेच्या 100 विद्यार्थी, आमचे नानासाहेब कदम कुठे गेले, हां, ते स्वतः घेऊन गेले होते त्यांना सगळ्यांना साहेब. आपण प्रत्येक एक परीक्षा ठेवली, त्या परीक्षेत पास झालेल्या पोरांना 100 पोरांना आम्ही इस्रोला घेऊन गेलो. बरोबर ना ताई मॅडम? हां, असा हा उपक्रम, असे अनेक वेगळे उपक्रम आम्ही हे घेत असतो. त्याच्या मागचा उद्देशच एक आहे की सगळ्यांना ही संधी मिळाली पाहिजे. आणि हे सगळं आमचं करत असताना आमचा एकच आहे की ओबीसी समाज कुठे मागे नाही पडला पाहिजे, विजयंती समाज हा कुठे मागे नाही पडला पाहिजे. आणि त्याकरताच या सगळ्या आम्ही आज अनेकांना इकडे लाभार्थींचा इकडे लाभ मिळणार आहे. बाहेर आपण बघितलं असेल तर येताना ट्रॅक्टर उभे होते, JCB उभे होते, टॅक्सीज उभ्या होत्या. अशा अनेक व्यवसायासाठी त्यांना व्याज परतावाची स्कीममध्ये आम्ही मदत करतो. आणि ती मदत म्हणजे सरकार हे याच्याकरता करते कारण की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री आपल्या सुमित्राताई पवार असतील. आणि मला आजही सांगायला उल्लेख करणं इकडे गरजेचं आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेब पण नेहमी ह्या आमच्या याला मदत करायचे आणि नेहमीच त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आमचा प्रयत्न होता की सगळ्यांना लाभ मिळावा, चांगले हे करावे. मी आवर्जून गोपछडे साहेबांचा आभार मानेन. मी काही लातूरला नेणार नव्हतो. कसं होतं यादीमध्ये सगळ्याच जिल्ह्यात हा कार्यक्रम होणार आहे, सगळ्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होणार आहे. आता म्हणून मी सांगितलं ना, पेटकर साहेबाला सोडत नाही मी सगळ्या जिल्ह्याचे कार्यक्रम. तर आमची सगळी टीम तयार आहे. आम्ही दर 15 दिवसाला एक जिल्हा पकडून त्या जिल्ह्यात हे सगळे कार्यक्रम घेणार आहोत. लाभार्थी सगळे आम्हाला तयार, ज्यांना सगळ्यांना या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे. माझी एवढीच विनंती आहे इकडे की आमचे बाहेर सगळे स्टॉल लावलेले आहेत, काय आमच्या योजना आहेत त्याचे सगळे आम्ही बाहेर माहिती ठेवलेली आहे. आपण सगळ्यांनी ती माहिती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना, युवकांना माझी विनंती आहे, कारण युवकांनी ह्या सगळ्या ह्याचा लाभ घेतला तर नक्कीच शेवटी कसं असते, रिस्पॉन्स मिळाला तर आम्हालाही बरं वाटते. अरे चला आपण एवढी मेहनत केली, लोक आले, या कार्यक्रमाला आले आणि याच्यामध्ये सहभागी झाले. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण बाहेर आमचे जे स्टॉल लागलेत त्याच्यावर जाऊन त्याचं हे करावं. एवढंच या ठिकाणी बोलतो, जास्त वेळ घेत नाही. मलाही माहिती आहे लाभार्थी म्हणत असतील आम्हाला यांचे भाषणं ऐकायला थोडे आलो आम्ही. हां, बरोबर आहे का राठोड साहेब? हां, तर आपल्या सगळ्यांना जे आज इकडे लाभ मिळणार आहे त्या सगळ्या लाभार्थ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि माझी एवढीच विनंती आहे की आपण प्रामाणिक राहिला तर नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे आपल्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभा राहू आणि आपल्याला ज्या काही लाभ देता येईल तो जास्तीत जास्तचा लाभ द्यायचा आमची सगळी टीम पूर्ण प्रयत्न करेल. एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद सर. यानंतर आमच्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना ऑनलाईन अर्ज कसे करावेत हे माहिती नसतं, तर ते माहिती होण्यासाठी एक पुस्तिका महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी लाभार्थी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. त्याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तिकेचं विमोचन करावं. आता आपण लाभार्थ्यांचा लाभ देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करत आहोत. महाज्योतीच्या योजनेचा लाभ घेऊन यशस्वी जे विद्यार्थी झाले त्यामध्ये नांदेडचा विद्यार्थी ज्याने IASची परीक्षा पास केली आणि त्याने 283वा क्रमांक मिळवला, पालिमकर ऋषिकेश रामकिशन, याचा सत्कार माननीय सावे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित 1 लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत मंजूर प्रस्तावाचं मंजुरी पत्र प्रदान करण्यात येणार आहे. श्री मोहम्मद अहमद शेख, मुक्काम पोस्ट डिग्रस, तालुका पालम, जिल्हा परभणी. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी त्याचं मंजुरी पत्र प्रदान करावं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित 1 लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत निधी वाटप प्रस्तावातील निधीपत्राचं प्रदान या ठिकाणी होईल. श्री सचिन भीमराव घाटे, मुक्काम रंगार गल्ली, पोस्ट कंधार, तालुका कंधार, फोटोग्राफी व्यवसायासाठी त्यांना निधीपत्र या ठिकाणी देण्यात येईल. मान्यवरांना विनंती. सोळा कुलस्वामीने आर्थिक विकास महामंडळ मंजुरी पत्र प्रदान करण्यात येईल. 1 लाख थेट कर्ज योजना दौलत दिगंबर लोखंडे, मुक्काम पोस्ट पिंगळी रोड, खानापूर, तालुका जिल्हा परभणी. श्री दत्ता आत्माराम राऊत, मुक्काम दहेगाव पोस्ट बामणी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाचं मंजुरी पत्र त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ रुपये 1 लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत मंजूर प्रस्ताव. श्री प्रदीप संभाजी शेटे, मुक्काम पोस्ट पेठ शिवणी, तालुका पालम, जिल्हा परभणी, किराणा दुकान व्यवसाय. त्यानंतर श्री प्रताप नारायण बोमनाळे, 16 कुलस्वामीने आर्थिक विकास महामंडळ रुपये 1 लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत निधी वाटप पत्र. श्री प्रताप नारायण बोमनाळे, मुक्काम लालवंडी, पोस्ट मांजरम, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. त्याच्यानंतर निधी वाटप संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. श्री संदीप कुमार राजेभाऊ क्षीरसागर, मुक्काम पोस्ट डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. 1 लाख थेट कर्ज योजनेतील निधी वाटपचं पत्र त्यांना देण्यात येईल. त्यानंतर संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ रुपये 1 लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत निधी वाटप प्रस्ताव मंजूर. श्रीमती ऋतुजा विशाल डुकरे, मुक्काम पोस्ट मंगरुळपीर, तालुका मानवत, जिल्हा परभणी. यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. विवेकानंद बसवराज चावले, मुक्काम पोस्ट घर नंबर 1, चावलेवाडी, तालुका चाकूर, टूर्स अँड ट्रॅव्हलसाठी मंजूर झालेला आहे. लाभार्थ्यांना येण्यासाठी कृपया जागा द्यावी. रस्त्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रीनाथ गोपीनाथ कडेकर, मुक्काम पोस्ट घर नंबर 1, बोरगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र निर्गमित केलेला गट नांदेड. मनमथ माऊली महिला बचत गट. आणि शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना कुमारी पूजा परमेश्वर स्वामी लातूर, बीटेक, बिडवे कॉलेज लातूर. प्रमाणपत्र वाटप. यानंतर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित
पूजा परमेश्वर स्वामी लातूर, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, श्री नारायण शामराव वडकुते गट कर्ज व्याज परतावा योजना JCB साठी 23,25,000. त्यानंतर संजय राधाकृष्ण टाकणखार वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना औषधाचे दुकान 9,60,000. त्यानंतर श्री विष्णू बाबासाहेब नारळे ट्रॅक्टर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रुपये 6,06,826. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर नामदेव बनसोडे, ज्ञानेश्वर नामदेव बनसोडे एर्टिगा गाडी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रुपये 9,50,000. मला सांगा तुम्ही तिथे जाऊन इशारा करा. श्री कृष्णा धोंडीबा बोडके 1,00,000 थेट इलेक्ट्रिक दुकान कर्ज योजना 1,00,000 रुपये श्री कृष्णा धोंडीबा बोडके. यानंतर श्री जीवन शिवराम राठोड शेळीपालन 75,000 रुपये. यानंतर बंजारा समाजातून पहिली मुलगी दिशा अमित पवार लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे MSc इकॉनॉमिक्स साठी तिची निवड झाली, त्यामुळे तिचा सत्कार या ठिकाणी होतोय. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज वाटप करण्यात येणारे लाभार्थी लातूरहून आलेले पैलवान कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ कंपनीचं नाव, योजनेचं नाव रुपये 1,00,000 थेट कर्ज योजना, लाभार्थीचे नाव श्री परमेश्वर मारुती गायकवाड. त्यानंतर वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लाभार्थी श्री नामदेव बाबूराव काळे लातूर 1,00,000 थेट कर्ज योजना आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये श्री कन्हैया गोवर्धन राठोड नांदेड वाहन महिंद्रा पिकअप. नामदेव बाबूराव काळे, त्याच्यानंतर श्री कन्हैया गोवर्धन राठोड. आणि सर्व लाभार्थ्यांना आणि उपस्थितांना विनंती, कार्यक्रम बाकी आहे, जेवण झाल्याशिवाय कोणीही जाऊ नये. त्यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाचा एक लाभार्थी यशस्वी लाभार्थी प्रमाणपत्राचं वितरण राहिलेलं आहे. सुहास शंकरराव नांदेडकर राहणार नांदेड वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. यानंतर इस्रोचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या नांदेड जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन या ठिकाणी गौरविण्यात येणार आहे. पहिली विद्यार्थिनी आहे संजीवनी शिवाजी चव्हाण. संजीवनी शिवाजी चव्हाण आणि आयुष्य अशोक पोफळे. संजीवनी शिवाजी चव्हाण
आणि आयुष अशोक पोफाळे हे 2 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आणि आयुष अशोक पोफळे याला विनंती की त्याने आपलं 2 मिनिटात भाषण व्यक्त करावं. आयुष्य अशोक पोफळे हा 2 मिनिटं बोलणार आहे. आतापर्यंत जे सत्कार पार पडले ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होते. उर्वरित लाभार्थ्यांना लाभ प्रदान आदेश संबंधित महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत प्रदान करण्यात येईल. मान्यवरांना विनंती की कृपया आपण आसनस्थ व्हावं. मान्यवरांना विनंती कृपया आपण बसून घ्यावं. आदरणीय व्यासपीठ व समोर बसलेले माझ्यासमोर बसलेले प्रेक्षक या सर्वांना माझा नमस्कार. मी आयुष पोफळे विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी मुखेड येथे शिकतो. जवळजवळ 2 महिन्याआधी इस्रो बेटीची एक परीक्षा निघाली होती. त्या परीक्षेमध्ये मी सहभाग घेतला आणि पास झालो. त्या परीक्षेमध्ये पास होईल याची मला थोडीफार पूर्वीच कल्पना होती, कारण माझा त्याचा अभ्यासही झाला होता. आणि त्या परीक्षेमध्ये मान्यवरांना विनंती. हॅलो, आपण आसनस्थ व्हावं. त्या संधीमध्ये माझ्यासारखे 100 विद्यार्थी आले होते आणि तिथे विज्ञानाच्या संबंधित अशा खूप स्तरांना आम्ही भेट दिली. त्यापैकी बेंगलोरचं विश्वेश्वरय्या म्युझियम, लालबाग बोटॅनिकल गार्डन अशा खूप स्थळांना आम्ही भेट दिली. यामुळे माझ्या विज्ञानाच्या प्रगती थोडीफार म्हणजे खूप वाढ झाली. आणि मी तिथं गेलो आणि तिथं खूप असे चांगले अनुभव आले. तिथं खूप काही नवीन शिकण्यास भेटलं. आणि तिथून मी परत येता वेळेस तो आयुष नाही राहिलो जो गेला होता इस्रोला. तिथं खूप विद्यार्थी माझ्यासारखेच होते, साध्या घरातले, कुटुंबातले आणि आश्रमशाळेमधले. महत्त्वाचे ते आश्रमशाळेमधले होते, पण त्यांच्यामध्ये खूप असे विद्यार्थी खूप जिज्ञासू होते. त्यांच्यापैकी मी पण होतो. पण अशा संधी भेटणं साधी गोष्ट नाही आहे. मला तिथं एरोप्लेनचा प्रवास करायला भेटला. खूप मोठ्या माणसांसोबत माझा सहवासही होता. आणि अशा संधी तुम्ही घेत राहाव्या. आणि मला वाटते मला जशी संधी मिळाली तशी तुम्हालाही इस्रोची संधी मिळावी अशी मी आशा बाळगतो. आणि इस्रोसारख्या नासाला सुद्धा जायची संधी आपल्या समाज कल्याण विभागानं काढावी. आणि मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर एक सूचना आहे की ज्यांना वाहनाचं वाटप करण्यात येणार आहे त्यांनी आपल्या वाहनाजवळ जाऊन थांबायचं आहे. तिथे तुम्हाला चावी देण्यात येणार आहे कार्यक्रम संपल्यानंतर. यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री आनंदरावजी लोमटे येत्या 2 महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाचा गौरव म्हणून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते, खास मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी लोमटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि ते आपल्या नांदेडचे भूमिपुत्र आहेत, आपल्या बारडचे आहेत. एवढा छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आपल्या सगळ्यांना इथे उपस्थित राहण्यासाठी तुमच्याशी संपर्क केला. आयुष्यभर त्यांनी असंच काम केलं मागच्या 30 वर्षापासून. आता महत्त्वाच्या मी घोषणा करत आहे.
मान्यवरांच्या हस्ते वाहनांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम हॉलच्या बाहेर घेण्यात येणार आहे. दुसरी सूचना, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय लाभार्थ्यांनी ज्यांना मिळाले नाही त्यांनी बरं का एकेकाने 2-2 प्रती घेण्याचा प्रयत्न करू नये. महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था या दोन्ही महामंडळाच्या स्टॉलवरून घ्यावे. उर्वरित लाभार्थ्यांना लाभ प्रदान आदेश संबंधित महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार बाबूराव कदम सर कोळीकर यांना काही सूचना करायच्या आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं. आणि सर्वांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची आणि महत्त्वाची सूचना, भोजनाची व्यवस्था हॉलच्या बाहेर पंडालमध्ये करण्यात आलेली आहे. साहेब, माझी एकच सूचना होती आणि समोरच्या लाभार्थ्याची सुद्धा आणि आमची सुद्धा खरं तर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीयाचा हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम मंत्री महोदयांनी आज आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी साहेबांना मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. व त्याचबरोबर साहेब, ह्या उद्योग म्हणलं की कर्ज आणि कर्ज म्हणलं की बँका हे सूत्र आहेच. आणि ह्यांना सुद्धा आणि सगळ्यांना सुद्धा बँकांचा मोठ्या प्रमाणात त्रास होते. तर मला एकच आपल्याला विनंती करायची की आपल्या ज्या गव्हर्नमेंटचे अकाउंट आहेत, मग SBI असो, बँक ऑफ इंडिया असो, महाराष्ट्र ग्रामीण असो, अशा अनेक बँकामध्ये तर आपण अनेक योजना आहेत शासनाचे करोडो रुपये आपण पहिले बँकातच टाकतो. PWD असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा इतर योजनांचे असो. तर ह्या योजना ज्या बँका या लाभार्थ्यांना सहकार्य करत नाहीत अशा बँकाकडून त्यांचे अकाउंट काढून जे बँका सहकार्य करतात अशा बँकामध्ये टाकले पाहिजे. मी एवढंच या प्रसंगी सांगतो आणि परत एकदा मंत्री महोदयांनी सर्वच यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद सर. या हृदय आणि विहंगम सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यातपूर्वी आभार प्रदर्शन श्री प्रताप पवार महाव्यवस्थापक हे करतील. आणि बाहेर स्वतः मंत्री महोदय बाहेर येऊन चाव्या वाटप करणार आहेत आणि आपल्याला ताबा देणार आहेत. आपल्याला ज्या वाहनाचं पत्र मिळालेलं आहे तर तिथे आपण आधीच जाऊन वाहनाच्या जवळ उभं राहायचं आहे राष्ट्रगीत झाल्यानंतर. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेले इतर मागास बहुजन संचालनालय, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळ, महाज्योती तसेच वनाटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आज नांदेड येथे कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित राहून या विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आमचे माननीय मंत्री श्री अतुलजी सावेसाहेब यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे विवेचन करून अमूल्य मार्गदर्शन केले. याबद्दल विभागाच्या वतीने व महामंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच माननीय अशोकजी चव्हाण साहेब यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून त्यांचे मनोगत विभागाच्या व महामंडळाच्या योजनाबद्दल लाभधारकांना लाभ देण्यास प्रेरित केले. त्यांच्याबद्दल त्यांचेच आभार मानतो. तसेच राज्यसभेचे सदस्य माननीय डॉक्टर अजित घोरपडे साहेब, राज्यसभा सदस्य श्री बाबू कोयलीकर, विधानसभा सदस्य माननीय आमदार राजेशजी पवार, नायगाव विधानसभा, तसेच मंचावरील सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर, तसेच आपल्या नांदेड येथील CO मॅडम श्री मेघना कावळे मॅडम, तसेच बहुजन कल्याण विभागाचे संचालक, राष्ट्रगीत झाल्यानंतर बाहेर जायचं आपल्याला, संचालक इतर मागास कल्याण यांचे मी देखील आभार मानतो. सर्वांचे आभार. राष्ट्रगीत सुरू होत आहे. सगळ्यांनी आपल्या जागेवर सावधान मध्ये उभं राहावं. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की धन्यवाद। सगळेच लांब या पाटील जरा दुरून मॅडम कुठे मॅडम अधिकारी कुठे बाई असंच करते अधिकारी दादा मोबाईल मागे हात माग घ्या हो तुमच्यापेक्षा इथं कॅमेरा चालू होतं आता बचपत घालून जा पाठीमाग सोडका हा मॅडम इकडे बघा अरे अरे सगळेजण मागे या बरं सगळेजण मागे मोबाईल वगैरे सगळे मागे चला बघा कॅमेराकडे बघा सर हे बी डॉक्टर पुढे या ना सर सर पुढे या आपला फोटो काढायचा दुसऱ्याच्या हाताला सर इकडे बघा सर मॅडम थांबा मॅडम मॅडम इकडे बघा वरती बघा सर इकडे बघा सर थँक्यू
शहरात चलन तुटवडा निर्माण झालेला आहे. खासदार अशोक चलन तुटवडा निर्माण झाला आहे. पैशाची कमतरता आहे. 450 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 70 कोटी लावणी करायची मला मध्ये तुम्ही येऊ केलं सगळेजण मागे मोबाईल मागे घ्या. ओ मामा मोबाईल घ्या मागे. हो मोबाईल घ्या मागे. आम्ही काय करा मी फोटो काढला तर चला